इकडेच आहे कुठं तरी. मला माहित आहे तुम्ही इकडेच आहे कुठं तरी. इथंच आहे कुठं तरी. काय डोकं फोडलं नडकी फोडली अगं अगं बाई जातो 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 जातो. अरे बापरे ती परवडली पण ही अडी नाही परवडणार. लोड तर घेऊ दे. तुम्ही इथंच आहे. तुम्ही इथंच आहे. इकडं या उमरापासून ते तिकडं त्या निलगिरी पर्यंत आणि इकडं या आंब्यापासनं ते तिकडं त्या शिवरी पर्यंत असा 5 खासरांचा 3 एकराचा पट्टा आहे. आणि तिकडं पलीकडं टमाटे लावली आहेत 1 एकरात. त्याची तोडणी थांबली सध्या. बरं पण ताई ही सगळी जागा नक्की विकायची ना तुम्हाला? बँकेचं कर्जच आहे तेवढं त्यांच्यावरती, विकण्याशिवाय पर्यायच नाही त्यांच्याकडे. हो जोशी साहेब, ठरवलं तर लई पर्याय आहेत आमच्याकडं, कळलं का? पण माझ्या आयुष्याची माती करणारी ही शेती ठेवायचीच नाहीये मला. खर तर इथल्या प्रत्येकालाच इकायचे. गंगीला विचारा, तिचा नवरा गेल्या महिन्यातच गेलाय. ए गंगे, हा नाही का ग सुमे? इकायची सगळ्यांनाच आहे, पण कुणी डेअरिंग नाही करणार. मी सुरुवात केली तर माझ्या मागणे येतील मेंढरासारखी. हे बघा मॅडम, बँक बाजारभावानुसार बँकेची रक्कम वळते करून घे. उरलेली रक्कम कुठं? धीराच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. ओके. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. काय करायचंय ते कर तू. शेती ही घरदारी आम्हाला पण इक. झाडाला लटकून मरण्यापेक्षा हे बरं. चला गोलब साहेब, घ्या आता सगळं मोजायला. माझ्यावरचा राग शेतीवर काढू नकोस. प्रत्येकानं जर हाच मार्ग निवडला शेती विकायचा तर माणसानं खायचं काय? माणसाचं पोट भरायचा ठेका घेतलेला नाहीये शेतकऱ्यांनी. मी निर्माता आहे आणि माणूस ही माझी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे आणि त्या माणसांना जगवण्याचं दायित्व तुम्हा शेतकऱ्यांचं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रति परमेश्वरच आहात. काय म्हणलात? कोण आहे आम्ही? प्रति परमेश्वरच आहात तुम्ही, माझ्यासारखे. म्हणजे काल परमेश्वर लटकला होता झाडाला, आत्महत्या परमेश्वरानं केली. परिस्थितीपासून पळालेल्या एका माणसानं केली होती त्या आत्महत्या. पर्याय ठेवला होता का त्याच्या पुढे काही? खूप पर्याय होते तुझ्याकडे. सरकार होतं, सरकारी योजना होत्या, झालंच तर अनुदान, कर्जमाफी आणि झालंच तर काय झालं असायला? अरे काय 2 दिवस आमच्यात राहून वाद नाही पण गुण लागला का काय तुम्हाला? हा? खरंच ए रफ्या, हा? जरा खालच्या आळीतल्या दिलदाला घेऊन तलाठी ऑफिसला ये रे. देवाला जरा